नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्वाची. जत तालुक्यातून येते जाडर बबलाद जिल्हा परिषद गटात आमदार पडळकरांची प्रतिष्ठापनाला. भाजपकडून सौ भाग्यश्री तेली, राष्ट्रवादीकडून सौ सावित्रीबाई रवी पाटील मैदानात. जत तालुक्यातील जाडर बबलाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथील लढत अधिकच चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरत आहे. ही निवडणूक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक संजय कुमार तेली यांच्या पत्नी सौ भाग्यश्री तेली मैदानात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस आघाडीकडून तमनगौडा रवी पाटील यांच्या पत्नी सौ सावित्री रवी पाटील या निवडणूक लढवित आहेत. जाडर बबलाद हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. रवी पाटील यांनी शिक्षण व आरोग्य सभापती असताना गावागावात अनेक विकास कामे केली आहेत. थेट जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद कायम ठेवला आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर लक्ष दिल्यामुळे संघटनात्मक बांधणी मजबूत झाली आहे. परंतु सध्या भाजपचे सगळीकडे वातावरण चांगले असल्यामुळे रवी पाटील यांना या निवडणुकीत पुन्हा एकदा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या जिल्हा परिषद गटात अधिक लक्ष घातले आहे, कारण या गटातील निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची ठरणार असून त्यांनी तोडीस तोड उमेदवार म्हणून उमदीतील धडाडीचे नेते संजय कुमार तेली यांच्या पत्नी भाग्यश्री तेली यांना उतरवले आहे. संजय कुमार तेली यांचे या गटातील कार्यकर्त्यांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनीही या मतदारसंघात पक्षाची संघटना बांधणी व स्वतःचा गट निर्माण केला आहे. शिवाय येथे लिंगायत समाजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कामाच्या धडाक्यामुळे भाजपकडे धनगर व इतर समाजही आकर्षित झालेला आहे. त्याचा फायदा भाग्यश्री तेली यांना होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या जिल्हा परिषद गटात जाडर बबलाद सह माडगाळ, सोन्याल, उडगी, लमानतांडा, अंकलगी, कुलाळवाडी, राजोबाचीवाडी, लकडेवाडी, वसपेट, गुड्डापूर, वाड्या वस्त्यासह इत्यादी गावांचा समावेश आहे. जाडर बबलाद व माडगाळ पंचायत समिती गण हाही सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची गर्दी जास्त आहे. जाडर बबलाद गणामध्ये भाजपकडून सिद्धू काका आराणी यांची सून सौ रेणुका रेवणसिद्ध आराणी यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस आघाडीकडून महादेवप्पा अंकलगी यांच्या पत्नी सौ कल्पना अंकलगी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माडगाळ पंचायत समिती गणामध्ये भाजपकडून 2 उमेदवारांना EB फॉर्म दिले गेले आहेत. त्यामध्ये जतपूर्व महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना हक्के व लकडेवाडीचे माजी सरपंच एकनाथ बंडगर यांच्या पत्नी पूजा बंडगर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस आघाडी यांच्याकडून ही 2 EB फॉर्म दिले आहेत. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते कामण्णा बंडगर यांच्या बहीण रेणुका बंडगर व निंगाप्पा कोरे यांच्या पत्नी शालनताई कोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. राजकीय वातावरण आता सध्या तापत चालले आहे. एकंदरीत या जिल्हा परिषद गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. आमदार पडळकरांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर रवी पाटील यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे. निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र वातावरण आणि राजकारण दिवसेंदिवस अधिक तापत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.